हॅलो हाय गाईज, आज या ठिकाणी आपण आज बनवणार आहोत आपण शेजवान पोहे विथ तिळकुट. त्यासाठी आपण घेतलेला आहे तिळकुट, शेजवान चटणी, हे आता हे लोणचं आहे ते थोडं बाजूला ठेवा, हे कोलगेट आयसी कुठेतरी ठेवा, काय टाका. आणि ते आपल्याला काय लागणार आहे, काय पाहिजे मला पाहिजे काही पाहिजे मला. आता या ठिकाणी आपल्याला माहित नाही काय माहित नाही तर तेलाचं डबडं कुठे. अच्छा, हे भेटलेले हे आपल्याला तेल भेटलेले आहे आत्ताच. आता विषय असा आहे, हे घ्यावे, हे असं चालू करायचं. वा, चालू झालेलं आहे, फायनली चालू झालेलं आहे. आता काय काय पाहिजे आपल्याला हे पाहिजे थोडंसं वा 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 चटणी, मीठ, हळद बिळद, चटणी बिटणी सगळं आहे, काय विषय नाही. आणि आता आपल्याला काय करायचंय, तर झालं हे टाकू द्या जरा, थोडं करू याचा विषय आपण. या ठिकाणी आपण इथं तेल टाकतोय. तेल टाका, कसं बी टाका, किती बी टाका, हा विषय नाही. थोडंसं तेल, आता काय किती कुठले माहित नाही, असो आता आपण तेल टाकलेलं आहे. थोडा हा कचरा बाजूला घ्या, थोडा पोहा भिजत का बघा, टेस्ट करा, काय विषय नाही. थोडं हे एक दाणा टाकून बघा. शेंगदाणू बिंगदाणू काय त्याच्यात आता आपल्याला लागत होतं उन्हातलं, पण आपण घेतलं नाही. आता ते धुवून घ्यावे, धुवून मस्त स्वच्छ सगळं धुवून घ्यावे. आता हे घेतल्यानंतर विषय असा आहे की टाकायचं आपल्याला हे, म्हणजे थोडंसं हे टाका. तेल उडलंय, विषय नाही, तेल उडलंय. थोडंसं हे मोहरी टाका, थोडा शेंगदाण्याचा कूट बी टाका, काय विषय नाही. आपल्याला काय कुठं लढायला जायचं नाही. शेंगदाण्याचा कूट थोडा टाका, नंतर थोडे पोहे टाका. विषय असा झालेला आहे, आपण कांदा टाकलेला नाही, कांदा विसरून गेलेलो. हे आता कांद्याचा विषय करायचा म्हटलं तर थोडं करपून जातेली पोहे, त्यामुळे आपण काय करतोय, आता सध्या 2 मिनिटं हे हलवून घ्या, हे गरम करा. आता हे बंद केलेले आहे आपण. थोडं कांद्याचा विषय झालाय मोठा भाऊ, तर मला असं वाटतंय की करपलंय कुठं आपलं, काय विषय नाही. आपण चवीसाठी थोडी हळद टाकूया याच्यात, ती हळद वगैरे, थोडंसं चवीनुसार मीठ, चवीनुसार तिळकुट, काय विषय गंभीर, इथं तिळकुट खंबीर, एवढंच तिळकुट टाकूया आपण. आता थोडंसं हलवूया, आता पकड बघूया. आणि या ठिकाणी असे पोहे पोहे पोहे
तर या ठिकाणी पोहे आपण हलवतोय, काय विषय नाही. थोडा चवीनुसार कांदा पाहिजे म्हणून आपण जरा सध्या कांद्याचा विषय करूया. कांदे थोडे हे धुवून घ्या, हे धुवून घ्या. कांद्यासाठी थोडं हिस्सा करा. तर हे आहे म्हणायचं स्वच्छ, काय करायचं आता येळेला केलं. या ठिकाणी असा कांदा ठेवलेला आहे. आता काय करायचं, कुठं बी चिरा, कुठं बी करा, काय बी करा, पण करा. आता तोवर आपला कार्यक्रम झालेला आहे. आणि या ठिकाणी डोळ्यात पाणी आलेलं असताना सुद्धा मोठा गॅस करून आपण कार्यक्रम करतोय. या ठिकाणी थोडा कुट्टाची काही गरज नाही, कुट्ट ठेवा बाजूला. मंद आचेवर करूया आपण सगळं काही, कारण करपलं तर अवघड जाईल. घरी कोण नाही आपल्याला कळतं. या ठिकाणी तिळकुटाचा कार्यक्रम झालेला आहे. आता आपण शेजवान चटणी टाकूया. पोह्यामध्ये शेजवान चटणी म्हणजे एक अलग, एक मस्त असा कॉम्बिनेशन करूया. थोडंसं बोट टाकूया. ते थोडं ठेवा बाजूला घ्या, ते बाजूला घ्या, पकड घ्या थोडी, असंच झाला. विषय असा आहे, कांदा टाकलाय काय परत झालेला. आणि अशा तऱ्हेने आपण केलेलं आहे शेजवान विथ तिळकुट विथ पोहे. थोडं चाखून बघूया काय विषय आहे. वा, क्वालिटी. थोडंसं मीठ मला वाटतंय टाकलं पाहिजे, म्हणून आपण थोडंसं मीठ टाकूया. एक नंबर कार्यक्रम झालेला आहे भगवान. मस्त मस्त क्वालिटी क्वालिटी क्वालिटी. या ठिकाणी आपण गॅस बंद करूया. आणि हे पहा शेजवान पोहे या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. पहिले गॅस बंद करा. विषय असा आहे, हे ठेवा इथं. शेजवान पोहे